हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री. गेल्या वर्षी म्हणजेच इयत्ता 9वीमध्ये आपण पाहिलेलं होतं कोऑर्डिनेट जॉमेट्री. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपण जी नंबर लाईन बघतो किंवा नंबर लाईन जी आहे ती एक्स आणि वाय एक्सिसमुळे काय होते, समांतर विभागली जाते. मग त्याच्यामध्ये आपल्याला 4 सेक्टर्स मिळतात, 4 सेक्शन्स मिळतात. मग त्यामधले कोऑर्डिनेट्स आपले कसे असतात, 2 प्लस 2 मायनस किंवा 1 प्लस 1 मायनस. मग एकामध्ये एक्समध्ये मायनस असते, एकामध्ये वायमध्ये मायनस असते. आपण सेक्शन्स पाहिलेले होते. आता ह्याच्या पुढचं आपल्याला पाहायचं आहे. गेल्या वर्षी म्हणजे इयत्ता 9वीमध्ये आपण नंबर लाईन असेल आणि मग त्याच्यावरून आपण डिस्टन्स कसा काढतो हे पाहिलं होतं. याही वर्षी आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, पण 4 वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये जर पॉईंट्स असतील आणि तरीसुद्धा आपल्याला जर का डिस्टन्स काढावा लागला तर यावर्षी आपण तो पाहणार आहोत. तर पहिला जो भाग आहे, टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑन ॲन एक्सिस. एक्सिसवरती जर का आपले पॉईंट्स, एक पॉईंट जर का एक्सिसवरती असेल आणि दुसरा पॉईंट दुसऱ्या ठिकाणी असेल तर आपण डिस्टन्स कसा काढायचा आहे तो आपण बघणार आहोत. म्हणजे जवळजवळ नंबर लाईनवरती जसं होतं तसंच आपल्याला ह्याचा मिळणार आहे. तो फॉर्म्युला आपल्याला आठवतच असेल. डिस्टन्स ऑफ ए बी या डिस्टन्स ऑफ डॅश डॅश इज इक्वल टू x2 मायनस x1 किंवा y2 मायनस y1 असा तो होता. किंवा आपण असं म्हणूया की आपण मोठ्या नंबरमधून छोटा नंबर जो होता तो मायनस केलेला होता, आपल्याला डिस्टन्स मिळालेला होता. तर टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन एक्स एक्सिस, हा आपला एक्स एक्सिसवरती आहे. एक्स एक्सिसवरती आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत. म्हणजेच ऑब्वियसली काय होणार आहे तर वाय एक्सिसवरचे जो नंबर आहे, जे कोऑर्डिनेट आहे तो काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि आपल्याला एक्सवरती, एक्स एक्सिसवरती आपल्याला पॉईंट्स मिळणार आहेत. मग आपण कसं करणार आहोत, आपण दोन्ही आधी कोऑर्डिनेट्स लिहून घेतलेत. ए इज इक्वल टू x1 0, बी इज इक्वल टू x2 0. मग आपण काय करणार आहोत, एक्स एक्सिस सच दॅट x2 इज ग्रेटर दॅन x1. आपण अगोदर पण पाहिलेलं आहे, पण मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करतो. म्हणजे मग काय होईल आपला फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू x2 मायनस x1. हेच जर का वाय एक्सिसवरती जर का आपले पॉईंट्स असते, टू फाइंड डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन वाय एक्सिस, वाय एक्सिसवरती असेल तर आपले एक्स एक्सिसचे जे नंबर्स आहे, जे कोऑर्डिनेट्स आहे तो 0 असणार आहे आणि वाय एक्सिसवरचे आपल्याला नंबर्स मिळणार आहेत. म्हणजे मग आपल्या तिकडे फॉर्म्युला काय होणार आहे, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू y2 मायनस y1. इथे आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा आहे. जे आपण 9वीमध्ये शिकलेलो आहोत तेच आपल्याला इथे करायचं आहे. पण तेव्हाच करायचं आहे जेव्हा आपल्याला एक्स एक्सिसवरती किंवा वाय एक्सिसवरती आपल्याला पॉईंट्स मिळणार आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इफ द सेगमेंट जॉइनिंग दिस पॉईंट्स इज पॅरलल टू एनी एक्सिस इन द XY प्लेन. जर का ते पॅरलल असले एक्स एक्सिसला किंवा वाय एक्सिसला तर आपण तो कसा काढायचा. मग त्यावेळेला काय होणार आहे, एक जो आपल्याला मिळणार आहे तो एक्स एक्सिस किंवा वाय एक्सिसवरती 0 मिळणार आहे. पण जेव्हा सेकंड नंबर आपण बघणार आहोत त्यावेळेला तो नंबर कसा असणार आहे, इथे जर x1 असेल तर इथेसुद्धा तो x1 असणार आहे. किंवा जर का इथे तो y2 असेल तर इथे पण y2 असेल, असं काहीतरी मिळणार आहे. त्यावेळेला काय होणार आहे, त्यावेळेला आपल्याला एकाच नंबरचा कुठला तरी डिफरन्स मिळणार आहे आणि मग सोपं जाणार आहे. तो कोणता मिळणार आहे आणि तेव्हा आपण कसं काढायचं ते आपण बघूया. आता इथे आपण डायरेक्टली ह्या पॉईंटवरती येणार आहोत की बाबा इथे काय झालेलं आहे,
हा आपल्याला काय दिसतो आहे, तर हा आपल्याला रेक्टँगल दिसतो आहे किंवा तुम्ही म्हणा स्क्वेअर दिसतो आहे, काहीही म्हणा. इथे त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की तो काय आहे, रेक्टँगल आहे. ABML इज अ रेक्टँगल. म्हणजेच काय होतं आहे, AB इक्वल टू LM किंवा AL इक्वल टू BM. ओके, मग इथे त्यांनी सांगितलेलं आहे AB इक्वल टू LM. मग LMमध्ये आपल्याला काय वेगळं दिसतं आहे, एक जो नंबर आहे तो 0 आहे, कारण हे कशावरती आहे, आपल्या एक्स ॲक्सिसवरती असल्यामुळे वाय ॲक्सिस जो कोऑर्डिनेट आहे तो 0 आहे. मग इथे आपण काय करणार, x2 मायनस x1 करणार आहोत. ठीक आहे. मग ज्यावेळेला LMची आपण ABची गोष्ट करतो आहोत त्यावेळेला काय होतं आहे, x1 y1 आहे, x2 y1 आहे. म्हणजे इथे y1 जो आहे तो सेम मिळणार आहे. म्हणजे पुन्हा परत x2 मायनस x1च होणार आहे. मग जर का x2 मायनस x1 इथे सुद्धा x2 मायनस x1 जर का असेल, दोन्ही कोऑर्डिनेट जर का सारखे असतील तर त्यांच्यामधला येणारा डिफरन्स हा काय असणार आहे, सारखाच येणार आहे. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, देअरफॉर AB इक्वल टू LM. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कसे येणार आहेत, तर एक तर आपल्याला तो शोधायला सांगितलेला जाऊ शकतो. सेकंड थिंग, आपल्याला ती गोष्ट रेक्टँगल आहे त्याने दिलेले कोऑर्डिनेट्सवरून आपल्याला प्रूफ करायला सांगितली जाऊ शकते. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि मग आपण ते प्रूफ करून दाखवायचं आहे की बाबा रेक्टँगल कसा आहे, तर दोन्हीचे आपल्याला डिफरन्सेस जे आहेत ते सारखे आलेले आहेत आणि म्हणूनच काय आहेत ते रेक्टँगल आहे, तो तयार झालेला रेक्टँगल आहे असं आपल्याला सांगायचं आहे. सेम आहे ह्याच्यावरती जे आहे आपल्याला तिकडे आपल्याला वाय ॲक्सिसवरती पॉईंट्स दाखवलेले आहेत. म्हणजे एक्स ॲक्सिस जो आहे तो 0 आहे. ह्याच्यामध्ये सेकंड ह्याच्यामध्ये आपल्याला x1 सारखा आहे. म्हणजे इथे पुन्हा परत y2 y1 मायनस y2 y1 मायनस y2 किंवा y2 मायनस y1 काहीतरी आपल्याला मिळेल. मोठ्यामधून छोटा जो आहे तो आपला मेन जो फॉर्म्युला आहे तो तसाच राहणार आहे. तसं करूनसुद्धा आपल्याला इथे तसंच दाखवलं जाणार आहे. PQSR इज अ रेक्टँगल, देअरफॉर PQ इज इक्वल टू RS. कारण दोन्हींमध्ये y1 y2 दोन्ही सारखे येणार आहेत आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे इट इज अ रेक्टँगल.